सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं आज प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं बघा. बारामतीला चालले होते, मुंबईवरून बारामतीला चालले होते आणि त्यांच्या विमानाला अपघात झाला. उतरत असतानाच अपघात झाला. फार चांगले होतं, व्यक्तिमत्व फार उमदं होतं, चांगलं होतं. लाडक्या बहिणींसाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले आणि लाडक्या बहिणींना ते सर्व योजना त्यांनी आणल्या अंमलात. राष्ट्रवादीचे सर्व अजितदादा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, कुठे जाईल तिथे त्यांना आदराने सर्व दादाच म्हणायचे. असे हे दादा आपल्यातून कायमचे निघून गेले. महाराष्ट्रासाठी फार मोठी दुःखद घटना आहे. महाराष्ट्राचं कधीच भरून न येणारं हे नुकसान आहे आणि अजितदादासारखा उमदा आणि चांगला राजकारणी आपल्यातून निघून गेला. सर्व महाराष्ट्राला हळहळ करणारी ही सकाळ आहे आणि सर्वांना दुःखद खबर मिळाली बघा. ही काय झालं असेल देवालाच माहिती आहे. असं कसं झालं? अजितदादा आपल्यातून अचानक कसे काय निघून गेले? काही प्लेन क्रॅश कशासाठी होतात, काय होतात हे त्यांनाच माहिती असतं, राजकारणी लोकांना. पण बहुतेक चांगले राजकारणी हे प्लेन क्रॅशमध्येच गेलेले आहेत. तेव्हा असो, देव त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करते मी त्यांचं, की त्यांनी धीराने आणि सर्व हे गोष्टींनी. पण नाही हो, माणसाचा घरातला कर्ता पुरुष गेला ना, त्यांच्याच घरात माहिती असतं की काय घडतं आणि काय नाही. मग तो राजकारणी असू द्या, गरीब असू द्या, कोणीही असू द्या. कोणाला माहिती होतं आज अजितदादांचा शेवटचा विमान प्रवास आहे म्हणून, हो की नाही? माणसाचं असंच आहे, रंक राहू द्या, राहू द्या, मरण हे सर्वांना येणारच आहे, हो की नाही? फार वाईट वाटलं मला तर, कारण का मी अजितदादाचं नेहमी भाषण ऐकत राहायचे आणि अजितदादा ज्या शैलीत बोलायचे ना, ती शैली मला फार आवडायची, मराठी भाषेची.